चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. जुलै महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळे व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 115व्या. हा जो निर्देशांक आहे जागतिक शांतता निर्देशांक 2025 हा नुकताच प्रसिद्ध झालेला आहे आणि यामध्ये भारत जगामध्ये 115व्या क्रमांकावर राहिलेला आहे. वर्ल्ड पीस इंडेक्स किंवा जागतिक शांतता निर्देशांक हा 2007 या वर्षापासून इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस म्हणजे IEP या संस्थेकडून तयार केला जातो आणि 2025चा निर्देशांक प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये 163 स्वतंत्र राज्य आणि प्रदेशांच्या शांततेच्या पातळीनुसार क्रमवारीत लावण्यात आलेला आहे आणि यामध्ये यावर्षी देखील 2008 पासून हा आइसलँड हा देशच पहिल्या क्रमांकावर आहे. हा जगातील सर्वात शांत देश ठरलेला आहे. 2008 या वर्षापासून हा सलग या निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्यानंतर आयर्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड या देशाचा क्रमांक लागतो. भारत हा 115व्या क्रमांकावर. यापूर्वी 2024 मध्ये भारत यामध्ये 116व्या क्रमांकावर होता आणि 2023 मध्ये 126व्या क्रमांकावर राहिला होता. मूळ प्रश्न उत्तर असेल 115व्या क्रमांकावर राहिला आपला भारत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नुकतेच वयाच्या 77व्या वर्षी निधन झालेले दिलीप जोशी कोण होते? तर दिलीप जोशी जे आहेत ते एक प्रसिद्ध क्रिकेटर होते. पर्याय क्रमांक 2 क्रिकेटर हे याचं बरोबर उत्तर असेल. हे बघा, हे होते दिलीप जोशी, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि यांचं लंडनमध्ये नुकतंच वयाच्या 77व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे. त्यांनी 1979 ते 83 या कालावधीमध्ये भारतासाठी 33 टेस्ट आणि 15 वन डे मॅचेस खेळलेले आहेत. त्यांची ॲटोबायोग्राफी आहे स्पिन पंच नावाची, हे देखील लक्षात ठेवा. नेक्स्ट, शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्याची बैठक 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन किंवा चायना. शांघाय सहकार्य संघटनेच्या या संरक्षण मंत्र्यांची जी बैठक आहे ही बैठक नुकतीच चीनमध्ये संपन्न झालेली आहे. चीन हे याचं बरोबर उत्तर असेल. शांघाय सहकार्य संघटना ही एक युरोप आणि रशिया या दोन्ही खंडातील देशांच्या सहभागाने बनलेली एक राजकीय आर्थिक आणि लष्करी संघटना आहे. हिची स्थापना झालेली आहे 2011 या वर्षामध्ये. यामध्ये 10 सदस्य देश आहेत. त्यामध्ये बेलारूस, भारत, चीन, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा सहभाग आहे. याचं मुख्यालय आहे चीनमध्ये बीजिंग या ठिकाणी. आणि या संघटनेच्या किंवा शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक 2025 नुकतीच 25 ते 27 जून 2025 या कालावधीमध्ये चीनमध्ये संपन्न झालेली आहे. पुढचा प्रश्न, नुकतीच आपल्या निवृत्तीची घोषणा केलेला ललित उपाध्याय हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ललित उपाध्याय हा कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे असं आपल्याला विचारलंय आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हॉकी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हॉकी हे याचं बरोबर उत्तर असेल. ललित उपाध्याय हा भारतीय हॉकी संघाचा अनुभवी फॉरवर्ड व टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देणारा खेळाडू आहे आणि यानं नुकतीच आंतरराष्ट्रीय हॉकीमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे. त्याने भारतासाठी 183 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 67 गोल देखील केलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 हॉकी हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी नुकतेच द इमर्जन्सी डायरीज इयर्स दॅट फोर्ज अ लीडर या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमित शहा. भारताचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नुकतंच दिल्लीमध्ये या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणीबाणी विरोधी चळवळीतील अनुभवांचं संकलन असलेल्या द इमर्जन्सी डायरीज इयर्स दॅट फोर्ज अ लीडर या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. नेक्स्ट, भारतीय संरक्षण संमेलन 2025चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? भारतीय संरक्षण संमेलन 2025 आयोजन नुकतंच उत्तराखंड पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. भारताच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाकडून 25 ते 27 जून 2025 या कालावधीमध्ये उत्तराखंडमध्ये देहरादून या ठिकाणी भारतीय संरक्षण संमेलन 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजस्थान. 5व्या
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 आयोजन राजस्थानमध्ये केलं जाणार आहे, राजस्थानमध्ये जयपूर या ठिकाणी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस भारतात दरवर्षी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन किंवा नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 जुलै. 1 जुलै हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे किंवा राष्ट्रीय नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस डॉक्टर B.C. रॉय यांच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा केला जातो. डॉक्टर B.C. रॉय हे एक डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ व राजकारणी होते. सोबतच ते 1950 ते 62 या कालावधीमध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत आणि 1 जुलै ही त्यांच्या जन्माची आणि मृत्यूची देखील तारीख आहे. या डॉक्टर B.C. रॉय यांना भारत सरकारने 1961 या वर्षामध्ये भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेला आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याची आठवण आणि प्रेरणा म्हणून दरवर्षी 1 जुलै हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स दिन किंवा नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर. भारतातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचं लोकार्पण नुकतंच नागपूरमध्ये करण्यात आलेलं आहे. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते भारतातील पहिल्या संविधान पार्कचं लोकार्पण नागपूरमध्ये करण्यात आलेलं आहे. या पार्कमध्ये संविधानातील मूल्यांचे भित्तिचित्र तसंच लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणजेच राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या प्रतिकृती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील उभारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 नागपूर हे याचं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणाची नुकतीच रॉच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे? रॉचे नवीन प्रमुख बनलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 पराग जैन. पर्याय क्रमांक 2 पराग जैन हे याचं बरोबर उत्तर आहे. रॉचे नवीन प्रमुख बनले ते पराग जैन. रॉ म्हणजे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. ही भारताची गुप्तचर संस्था आहे. ही संस्था परदेशी गुप्तचर माहिती गोळा करणं, दहशतवादाचा मुकाबला करणं, अणुप्रचार रोखणं, भारतीय धोरणकर्त्यांना सल्ला देणं आणि भारताचे परराष्ट्र धोरणात्मक हितसंबंध पुढे नेण्याचं काम करते. हिची स्थापना झालेली आहे 21 सप्टेंबर 1968ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि नुकतंच केंद्र सरकारने वरिष्ठ IPS अधिकारी पराग जैन यांची या रॉच्या प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न, त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने नुकतीच पर्याय क्रमांक 3 नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. महाराष्ट्र सरकारने 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 या दिवशी त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे जे GR जाहीर केले होते ते GR आता रद्द केलेले आहेत आणि त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केलेली आहे. या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. पर्याय क्रमांक 3 नरेंद्र जाधव हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे? महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजेश कुमार यांची नुकतीच आता महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाचे अतिरिक्त सचिव असलेले हे ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची आता महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांच्यापूर्वी होत्या सुजाता सौनिक, त्या आता जून अखेरीस सेवानिवृत्त झालेल्या आहेत. 1 जुलै 2025 या दिवशी भारतीय रेल्वेने कोणते ॲप लॉन्च केले आहे? 1 जुलै 2025 या दिवशी आपल्या भारतीय रेल्वेनं कोणतं ॲप लॉन्च केलं आहे असं विचारलं आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेल वन नावाचं ॲप आहे जे नुकतंच भारतीय रेल्वेने लॉन्च केलेलं आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा CRISच्या 40व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतंच नवी दिल्लीमध्ये इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये रेल वन नावाचं एक नवीन ॲप लॉन्च केलेलं आहे आणि हे ॲप रेल्वे आणि प्रवासी यांच्यातील संवाद सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 रेल वन हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच RBIचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
केशवन रामचंद्रन. केशवन रामचंद्रन यांची नुकतीच RBIचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. RBIचे नवीन कार्यकारी संचालक हे बनलेत केशवन रामचंद्र आणि यापूर्वी ते RBIमध्ये आपत्ती देखभाल विभागामध्ये मुख्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. इथे RBIचा उल्लेख आलेला आहे. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935 या दिवशी. RBIचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्या गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. चल थांबूयात आपण इथे.